नमस्कार, मी कौमुदी तेली. नमस्ते, मी नाजुका तेली. तर मला पहिली एक गोष्ट क्लिअर करायची आहे की आम्ही एकदम म्हणजे मोठे किंवा क्रिएटर्स किंवा इन्फ्लुएन्सर्स नाहीये. पण आमचं एक पेज आहे कोकण द वाईब आणि आम्ही त्यात ॲज अ हॉबी व्हिडिओज टाकत असतो. हा व्हिडिओ माणसाने कसं जागं झालं पाहिजे आपल्या एरियातल्या, कोकणातल्या तरी ऍटलिस्ट. सो त्याच्यासाठी हा व्हिडिओ आम्हाला बनवावासा वाटला, हेच सांगेन मी. आणि हा मुद्दा असा आहे की आम्ही दशावतार मूवी बघून आलो कालच, आणि तो मूवी बघताना म्हणजे अर्धा मूवी पण नाही झाला आणि आम्ही एवढे म्हणजे ते मूवी बघून भारावून गेलो की आम्ही त्याच वेळी ठरवलं की ह्या मूवीवर रिव्ह्यूज बनवायचे. आणि मग बघता बघता एवढे शहारे आणि जे सगळं दाखवलंय ना मूवीमध्ये, ते म्हणजे आत्ताच्या काळात गरजच होती की असा मूवी येण्याची, ज्यामुळे कोकणातील लोक आणि कोकणातील मुलं जागे होतील. आणि हा असा आमचा पहिलाच व्हिडिओ असेल की जे आम्ही रिव्ह्यू वगैरे देतोय. ह्याच्या आधी आम्ही कधी कुठल्या मूवीवर रिव्ह्यू दिला नाही आणि असं कधी वाटलं पण नाही. पण ह्यावेळी असं वाटलं की द्यायला पाहिजे, गरज आहे आपल्या, कारण आजूबाजूचे लोक आपले व्हिडिओज बघतात, त्यांना पण कळलं पाहिजे काय चाललंय काय नाहीये. तर आता त्यांनी मूवी मध्ये खूप सारे पॉइंट्स दाखवलेत, जसं की आता कोकण म्हटल्यावर लोकांना म्हणजे आता आम्ही दोघी पण बाहेर राहिलेलो, आमचं शिक्षण बालपण सगळं कोकणात झालंय 10वी पर्यंत, आणि त्यानंतर आम्ही दोघी पण बाहेर राहिलेलो. तर आमचे खूप सारे फ्रेंड्स तिकडचे, पुणे, मुंबई किंवा अजून आउट ऑफ महाराष्ट्राचे. तर मग लोक म्हणजे कोकणचं असं हे झालंय की कोकण भूतांसाठी फेमस आहे, कोकणामध्ये भूत दिसतात. तर जो पण फर्स्ट टाइम जो पण मिळणार आपल्याला, तो विचारतो, अरे तुमच्याकडे भूत आहेत ना, भूतांच्या स्टोरी सांगा, किंवा तुमच्याकडे ब्लॅक मॅजिक होतं ना खूप, तर त्याचं सांगा, तुम्ही करता का, तुमच्यावर होतं का. तर मग आमची अशी रिएक्शन असते की कोकण इज मच मोर बेटर दॅन ऑल दिस थिंग्स. म्हणजे कोकणात खूप अजून गोष्टी, खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आहेत, आणि ही एक म्हणजे खूप नेगेटिव्ह गोष्ट आहे ज्याचा प्रसार म्हणजे ऍज अ कोकण होतोय ह्या गोष्टींमुळे, आणि ते आम्हाला अजिबात आवडत नाही. आणि कारण या गोष्टी आम्ही कधी भूतबित बघितली नाही इतक्या वर्ष इकडे राहून, आणि बाहेरच्या लोकांना हे सगळं असं म्हणजे पसरवलं जात आहे. आणि आजकाल तर पॉडकास्ट वगैरे पण यायला लागले त्याच्यावर की कोकणात भूत असतात, जे की खोटं आहे साफ. म्हणजे एखादा जर म्हणजे आता आपल्या आमची आईच सांगत होती, ती लहान असताना ती आणि तिची आई जात होती नाटकानंतर, हेच दशावताराचंच नाटक बघायला गेले होते. आणि माझ्या आईला ना असा आवाज आला कसा तरी, असं करत कोणतरी. तर तिची आई तिला म्हणते की राम राम म्हणत चल, राम राम म्हणत चल. म्हणजे त्यांनी ते बघितलं पण नाही तिकडे काय आहे किंवा कोण बसलंय. त्यांना कोणतरी असं खाली बसलेलं दिसलं गटारात. हे पण असू शकतं ना की कोणतरी माणूस बसलाय किंवा बाई बसली आहे जी वेडी आहे किंवा मानसिक काहीतरी त्रास आहे. सो म्हणजे काही त्याच्यावर न बघता, कारण पूर्वी लाईट्स पण नव्हते, सो सगळं काळोख असायचा रस्त्यावर येता जाता. सो त्यांनी बघितलं पण नाही की कोण आहे तिथे बसलाय काय आहे. सो म्हणजे हे सगळं न बघताच तुम्ही अनुमान काढता की इथे भूत बसलेलं. मग अशा प्रकारचे ते कथा त्या गोष्टी डेव्हलप करतात आणि एकाचं दोन करून सांगतात आणि मग म्हणतात की कोकणात भूत आहेत. तर त्या मूवीमध्ये हेच दाखवलंय की कोकणात भूत नाहीयेत, कोकणात राखणदार आहेत. आणि राखणदार म्हणजे काय ते तुम्हाला त्या मूवीमध्ये बघायला मिळेल. राखणदाराचा खरा अर्थ, आता राखणदाराचा अर्थ पण खूप वेगवेगळ्या डिरेक्शन मध्ये लोक घेतात, की राखणदार म्हणजे भूत, किंवा राखणदार म्हणजे देवाचा माणूस, कोणतरी येतो आणि मग तो तुम्हाला दिसतो, मग तुमची दारं ठोकून जातो. असं आम्ही तरी बघितलं नाहीये, जरी असेल तरी आम्ही बघितलं नाहीये कोकणात. कारण आम्ही दोघी पण मुली असून आम्ही रात्री 12-12 वाजता 1-1 वाजता बाहेर वॉक करायला, जेवल्यानंतर आमच्याकडे डॉग आहे तिला फिरवायला, तर आम्ही घेऊन जातो. आणि कोकण म्हटल्यावर कोकणात पॉप्युलेशन एकतर कमी आहे, आणि खूप म्हणजे कोकणाचं सौंदर्य हे त्या आजूबाजूच्या जंगलांमुळे किंवा झाडांमुळेच आहे. आणि जिथे झाडं जंगल असतात तिथे लाईट्स नसतात. कोकण एवढं पण डेव्हलप नाहीये किंवा तिथे गरजच नसते लाईट्सची, त्यामुळे अंधार असतो. तर म्हणजे एखादा माणूस अंधारात गेला आणि त्याला जरी सावली कशाची तरी दिसली, तर ऑब्व्हियस ह्युमन टेंडन्सी आहे की तो घाबरणार आणि मग तो म्हणणार की हा मला इथे भूत दिसलं. पण ऍक्च्युअल मध्ये भूत आम्हाला तर कधी दिसली नाहीत. आणि त्या मूवीमध्ये एवढ्या सुंदर प्रकारे त्यांनी दाखवलंय की कोकण नक्की काय आहे, म्हणजे कोकणातली कला, कोकणातील माणसं, त्याच्यानंतर कोकणात जे आता हे चाललेत सुपरस्टिशन्स म्हणजे अंधश्रद्धा जे लोक पाळतात, ते अंधश्रद्धा नसून त्याला सायंटिफिक रिझन काय आहे
हे चांगल्या प्रकारे त्या मूवीमध्ये दाखवलं. आणि आता खरंच आजच्या पिढीला गरज आहे की ऍज अ सायन्स जाऊन ती मूवी बघा, की म्हणजे कोकणात काय आहे आणि आपण काय जपलं पाहिजे. आणि ते जर जपलं नाही तर मग पुढची पिढी आणि कोकणचं जे कल्चर आहे ते फ्युचरमध्ये नाही बघायला मिळणार. ते आणि- सगळं संपून जाईल. आणि मेन म्हणजे आम्ही कोकणच्या लोकांना सांगू, ह्या जोडून सांगू की हा मूवी बघा. म्हणजे आपण पण काही अंधश्रद्धा म्हणजे जे काय असं म्हणतो की हे असं आहे ते तसं आहे, म्हणजे राखणदार म्हणजे देवाचा माणूस, राखणदार म्हणजे भूत, किंवा इथे देवचार आहे, हे आहे ते, तर ते काय आहे नक्की ते हा मूवी बघितल्यावर आपल्याला कळू शकतं. की आपण एकदम असे मनात काहीतरी पकडून ठेवतो की हा इकडे गेल्यावर हे तिकडे गेलं, पण त्याचा अर्थ नेमका काय, की इकडे का नको, का नाही जायला पाहिजे. सो ते या मूवी मध्ये दाखवलंय. जसं आता कोकणात जंगल असल्यामुळे, खूप सारी झाडं असल्यामुळे प्राण्यांचा खूप संचार आहे ह्या एरियामध्ये. म्हणजे प्राणी खूप फिरत असतात. जसं वाघ पण तुम्हाला आता मी कालच बघितलं की एशियामध्ये म्हणजे वर्ल्ड मधली हा जो कोकण आपला सह्याद्रीचा पट्टा आहे त्यामध्ये एवढ्या प्रजाती आणि प्राणी प्लस मासे वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे ह्या कोकणच्या सह्याद्रीच्या जंगलामध्ये आहे, ह्या पट्ट्यामध्ये, जे म्हणजे दुर्मिळ आहेत प्राणी वगैरे. आणि काही तर इकडेच सापडतात फक्त पूर्ण वर्ल्ड मध्ये. सो हे मी काल वाचत होते. आणि हा म्हणजे आपण फीड्स मध्ये बघत बघत एक व्हिडिओ बघितला की ते त्याचेच व्हिडिओ येतात ना. मग व्हिडिओ येत होते मला, जसं की वाघ दिसतोय, मग हा अल्गोरिदम मुळे वाघ दिसतोय, मग हरिण आहे, म्हणजे हत्ती पण आहेत. हत्ती पण काय सगळीकडे दिसत नाही, ते आपल्या इकडे आहेत. कोल्हे आहेत वेगवेगळ्या जातीचे. जसं आता मी बोलले की आम्ही फिरत असतो, तर आमच्या घराच्या बाजूलाच म्हणजे आमचं घर कुणकेश्वर मध्ये आहे आणि एकदम म्हणजे असं जंगल पण नाही, रोड टचच आहे. पण जरी आम्ही बाहेर गेलो तरी आम्हाला रस्त्यावर रात्री 12 वाजता 4-5 कोल्ह्यांचा तो ग्रुप म्हणजे त्यांचा घोळका तो आम्हाला दिसतो. पण ते कधीच कोणाला काही करत नाही किंवा कोणावर अटॅक केला. आता आमच्यासोबत आमचा डॉग असतो, पण कधीच नाही की ते आमच्या मागून आले. ते त्यांच्या वाटेला जातात, ते त्यांचं करतात. म्हणजे हेच त्या मूवीमध्ये दाखवलं की कोकणात त्या एरियामध्ये त्या एरियामध्ये वेगवेगळे प्राणी आहेत आणि त्या प्राण्यांचं म्हणजे जी इकोसिस्टम आहे कोकणाची ती या प्राण्यांवर अवलंबून आहे. म्हणजे हे प्राणी आहेत म्हणून कोकण आहे आणि कोकणातल्या इकोसिस्टमचा ते एक भाग आहे. तर आता आम्ही मूवी बघून आलो आणि आम्ही एकदम असं म्हणजे एकदम आम्हाला एवढा तो मूवी आवडला की आम्ही पूर्ण वेळ म्हणजे आता आम्ही कणकवलीवरून रात्री 12 वाजता निघालो यायला. त्या रोडवर पण पूर्ण काळोख आहे. तेव्हाच आम्ही ठरवलं की आम्ही असं काहीतरी बनवूया. आणि आम्हाला त्या रोडवर पण भूत दिसलं नाही की खरंच कोकणात भूत असतात. तर मग आम्हाला का नाही दिसलं. त्या दिवशी पण आम्ही रात्री 12 वाजता आलो. आम्ही तिघीच होतो, मी, आई आणि ताई. आम्ही तिघीच आलो. म्हणजे मुली असून पण आम्ही असं फिरतो रात्रीचं 12-12, 1-1 वाजता गाडी घेऊन. असं नाही की हा 12 वाजता इथे नाही गेलं पाहिजे, पण त्या 12 वाजता जाऊ नये याचं कारण आहे कारण त्यावेळेस त्या प्राण्याची तिथून जाण्याची वाट असते. म्हणून खरं तर हे गोष्टी पूर्वीच्या लोकांनी केल्या असतील असं आम्हाला वाटतंय. आणि मूवीत पण तेच दाखवलंय की आता 12 वाजले ना, मग तिकडे जाऊ नको. तर का तिकडे, म्हणजे खरं रिझन हे आहे की तिकडे त्या प्राण्याची वेळ झालेली असते जायची, क्रॉसिंग व्हायची. मग आपण गेलो तर ते प्राणी डिस्टर्ब होणार आणि मग अटॅक करण्याची शक्यता असते. की म्हणजे तुम्ही त्यांच्या वाटेत गेलात तर ते ऑब्व्हियसली अटॅक करणार किंवा मग हे होणार. मग लोक काय करणार, त्या प्राण्याला पकडणार, मग झू मध्ये टाकणार किंवा दुसरीकडे टाकणार. म्हणजे त्याचं जे घर आहे त्याच्यापासून त्याला लांब करणार. तर बेसिकली माणूस काय करतो, आपल्या फायद्याचं सगळं बघतो आणि पूर्ण इकोसिस्टम बिघडवून टाकतो. जसं आता मूवीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, तुम्ही जाऊन बघितल्याशिवाय ते कळणारच नाही. पण त्यात ही पण एक कॉन्सेप्ट दाखवली आहे की कोकणातल्या जमिनीवर आता लोक विकतात बाहेरच्या लोकांना. पण म्हणजे त्या जमिनी बाहेरच्या लोकांना का विकू नये, आता हे कोकणात मोठ्या प्रमाणावर चाललंय की रील्स बनवतात खूप लोक प्रॉपर्टीजचे किंवा ह्याचे त्याचे. पण त्याच्यावर आम्हाला आवडत नाही की त्याच्यावर कमेंट्स पण असतात लोकांचे की तुम्ही कोकण पूर्ण विकून टाका, कोकणाचा सत्यानाश करा, असं तसं. पण एक व्हॅलिड रिझन मला असं वाटतं की कोकणातल्या जमिनी बाहेरच्या लोकांना काय विकू नये. तर आता स्वतःलाच पकडा की आपण एका दुसऱ्या जागेत गेलो, दुसऱ्याच्या, आपण आता महाराष्ट्रातल्या, आपण गुजरातमध्ये गेलो, गुजरातच्या एका गावात गेलो, तर आपण ऍज अ टुरिस्ट तिकडे जाणार किंवा बाहेरचा माणूस त्या गावात जाणार. पण
जर सपोज एखादा माणूस त्या गावात त्याचा जन्म झालाय, त्या गावात तो वाढलाय, त्या गावातल्या रीती परंपरा जे सण वगैरे आहेत ते त्यालाच माहिती आहेत, किंवा त्या गावाचं इकोसिस्टीम किंवा इम्पॉर्टन्स जे आहे ते सगळं त्याच माणसाला माहिती असणार, आणि त्याची व्हॅल्यू त्याच माणसाला असू शकते जो तिथे वाढलाय आणि त्याचा तिथे जन्म झालाय. पण जो बाहेरून गेलेला माणूस आहे त्याला त्याचं इम्पॉर्टन्स नसणार. तो काय बघणार, ऍज अ टुरिस्ट म्हणून तिथे जाणार आणि त्या पर्स्पेक्टिव्हने त्या एरियाला बघणार. त्याचे फिलिंग्स किंवा इमोशन्स त्या जागेला अटॅच नसणार. मग तो काय करणार, त्या जागेला एक्सप्लॉइट करणार. हे नॅचरल आहे की कुठलाही बाहेरचा माणूस येऊन हे करू शकतो. पण जर मी आता ह्या कोकणच्या मातीत वाढले, मी देवगडमध्ये वाढले, माझं शिक्षण झालं, मला इकडचे सण माहिती आहेत, इकडच्या परंपरा माहिती आहेत, इकडचा निसर्ग माहिती आहे आणि त्याचं महत्व पण आहे की माझ्या मातीत कोणतरी येऊन कचरा करतंय तर मला ते इथे लागणार. पण बाहेरच्या माणसाला त्याचा इम्पॉर्टन्स नसणार. तो काय करणार, तो येणार, तो नेचरला डिस्ट्रॉय करणार, त्यात तो काहीतरी मायनिंग करणार किंवा अजून काहीतरी करणार, बिल्डिंग्स बांधणार मोठ्या मोठ्या, त्यात बाहेरचे टुरिस्ट येणार, मग ते कचरा करणार. पण तो माणूस त्या ह्याने नाही सांगू शकत बाहेरच्या लोकांना की इथे करू नका, हे कोकणचा निसर्ग डिस्ट्रॉय करू नका. जे आपण सांगू शकतो, जे आपण करू शकतो, आपल्याकडचे लोक करू शकतात, ते लोक नाही करू शकत. त्यामुळे एक रिझन आहे की बाहेरच्या माणसांना जमिनी विकणं टाळा. त्यानेच आपला कोकणाचा निसर्ग आणि जी संस्कृती आहे आपली त्यानेच जपू शकतं. जर जमिनी विकल्या तर मग खूप बाहेरचे लोक येणार, मग ते सगळं आपापल्या पद्धतीने डेव्हलप करणार आणि त्यांना आपण कोणीच रोखू नाही शकत. तर मग कोकणातल्या जमिनी वाचवणं आणि आपण कोणाला विकणं हे आपल्याच हातात आहे आणि ते आपणच ठरवू शकतो. तर ते या मूवीमध्ये दाखवलंय खूप चांगल्या प्रकारे. तर त्यामधून तुम्ही मेसेज घेऊ शकता की काय दाखवलंय त्या मूवीमध्ये. आणि अजून एक पॉइंट आहे की हा मूवी बाकीचे बघायला जातात म्हणून तुम्ही बघायला जाऊ नका. ते बघायला जा, त्यात काय दाखवलंय, त्यात सायन्स काय दाखवलंय, किंवा त्यात कोकण काय आहे, की अंधश्रद्धेने ज्या कोकणाकडे बघतात त्यात सायन्स काय आहे, त्या म्हणजे नजरेने तुम्ही बघा. अभ्यासाच्या दृष्टीने घ्या की आपल्यासाठी हा मूवी त्यांनी कसा बनवला आणि काय मेसेज तो मूवी देतोय. सो हे आपण बघून, म्हणजे आम्ही तरी तसंच बघितला मूवी आणि बाकीच्यांनी पण, इथल्या लोकांनी तसं बघावा असं आम्हाला वाटतंय की काय मेसेज देत आहेत हे लोक ह्या मूवीतनं, हे मेन महत्वाचं आहे आणि आपल्या कोकणासाठी तर खूपच महत्वाचं आहे. कारण एंटरटेनमेंट तर आहेच मूवीमध्ये, पण शिकण्यासाठी नक्की जा तुम्ही. तुम्हाला खूप चांगला मेसेज त्यातून. आणि दिलीप प्रभावळकर सरांनी खूप एकदम कमाल ऍक्टिंग केली आहे. म्हणजे दुसरं त्यांना रिप्लेसमेंट त्या जागी नाहीच आहे आणि मिळू पण नाही शकत. कारण ह्या वयात त्यांनी जी ऍक्टिंग आणि त्यांनी जे सगळं केलंय ना त्या मूवीमध्ये ते कोणीच नाही करू शकत. ऍक्च्युअल मध्ये त्यांनी जे धामापूरच्या तलावात जाऊन स्विमिंग केलंय आणि तो जो सीन आहे तो बघताना पूर्ण मला अजून पण आठवलं तरी अंगावर आणि शहारे ते येतात. जे खालून देवमासा येतं ते तर भारीच वाटतं, अजूनही अंगावर आहे बशारे येतात. आणि कोकणी रान माणूस आहे प्रसाद गावडे, त्यांनी खूप ट्रेलर बघून खूप चांगल्या प्रकारे सांगितलंय की तो देवमाशाचा सीन काय आहे. म्हणजे त्यांचा स्टडी एवढा आहे त्याबद्दल की खरंच त्यांना पण सॅल्यूट. आणि त्यांचे व्हिडिओ आम्ही सगळे बघतो, त्यांचे जे विचार आहेत आणि ते सायंटिफिकली बोलतात. सो आम्हाला एक मूवी हा एका पॉइंटने खूप म्हणजे चांगलं वाटलं की जे आपण मगाशी जसं की बोललो आपण की दशावतार हे खूप आता कमी होत चालले किंवा लुप्त होत चालले. तर या मूवीमुळे दशावताराचे शोज वाढू शकतात किंवा त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट झाली असं वाटतंय आम्हाला. म्हणजे ही जी कला आहे ती लुप्त होत चाललेली, तर आता लोक दशावताराला म्हणजे खूप वेगळ्या अँगलने बघतील. म्हणजे खूप चांगली कला किंवा काहीतरी आपलं जे संस्कृती आहे ते दाखवणारी कला. त्यामुळे त्याचे शोज जे आहेत ते तेवढ्या म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या फक्त सावंतवाडी, बांदा, वेंगुर्ला किंवा कुडाळ त्या भागात फक्त दशावतार खूप मोठ्या प्रमाणात होत होता. पण आता काय होईल की ते पूर्ण महाराष्ट्राला कळेल आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्याची जी प्रसिद्धी आहे ती होईल किंवा त्याला डिमांड येईल, लोक त्याचे शोज ठेवतील. त्यातून असं म्हणजे त्या कलाकारांना एकतर बेनिफिट होईल की म्हणजे त्यांना अजून काम मिळेल, अजून त्यांना प्रोत्साहन मिळेल करायला की जे आपण करतोय ते चांगलं करतोय. आतापर्यंत काय होत होतं की तेवढ्या भागाला लिमिटेड असल्यामुळे त्यांची जी मुलं होती किंवा आता जी नवीन पिढी आहे ती दशावताराला एका कलेच्या ह्याने न बघता की ते
पार्ट टाइम काहीतरी जाऊ दे त्यात, म्हणजे त्याला काही इम्पॉर्टन्स नाहीये, व्हॅल्यू नाहीये, किंवा लोक त्याला काही चांगल्या नजरेने बघत नाहीत. पण हा रिकामी म्हणून गेलो दशावतारात असं नाहीये. पण आताची जर पिढी बघितली तर सगळे मुंबई पुणे जॉबसाठी जातात. आणि आता म्हणजे खूप कमी लोक राहिलेत की जे ही दशावताराची कला पुढे घेऊन जातील. आणि ह्या आता मूवीमुळे असं होईल की म्हणजे ह्याला प्लस पॉइंट होईल की ही कला अजून खूप वर्ष त्याला अजून ग्रोथ मिळेल किंवा त्याला अजून स्कोप मिळेल, म्हणजे त्याला इम्पॉर्टन्स मिळेल जो आता मिळत नाहीये. फायनान्शियली पण तेवढं ते स्ट्रॉंग हे नव्हतं. तर मला असं वाटतंय की त्याच्यात पण ते फायनान्शियली पण चांगलं त्याला एक हे मिळेल, म्हणजे Support त्यातून मिळेल. हा की म्हणजे त्यांचं तेवढी कमाई पोटापाण्याचं होत नव्हती होईल. ना आधी. त्यासाठी म्हणजे ते पण एक आहे गोष्ट की त्यांना फायनान्शियल सपोर्ट चांगला मिळू शकतो जर त्यांचे शोज वाढले आणि काय म्हणजे त्यांना सपोर्ट मिळाला तर. सो हे एक चांगली गोष्ट झाली त्यातून. जसं की आपण राखणदार म्हणतो, तर असं नाही की एकच राखणदार आहे, कोणतरी माणूस आहे किंवा काय. तर राखणदार म्हणजे काय, एखादा प्राणी असू शकतो किंवा नाग असू शकतो. तर आम्हाला असं वाटतं की ज्या अशा वाटा आहेत जिथे जाऊ नको म्हणतात, तिथे ती नागाची वाट असू शकते किंवा आपलं वाघाची वाट असू शकते यायची जायची. हा, आता मला वाटतं त्यांनी मूवी मध्ये वेगवेगळे प्राणी दाखवलेत, पण वेगवेगळे नाही दाखवले त्यांनी, एक दोनच लिमिटेड एक दोनच दाखवले. दाखवलेत. पण आम्हाला असं वाटतं की आता कोकणात हत्ती दिसतात, हम्म. ब्लॅक पॅन्थर दिसतो, वाघ दिसतात, बिबट्या दिसतात, म्हणजे लोकांना माहिती पण नसतील की हे प्राणी इथे दिसतात. गवारेडे हा. दिसतात, डुक्कर असतात. त्याच्यानंतर खूप बरेच प्राणी आहेत जे आपण बघितले पण नसतील, साळींदर, त्याच्यानंतर मोर, म्हणजे पक्षी पण आहेत त्यात, मोर, हे सगळे प्राणी हे तर दिसतात. आमच्या इथे पण दिसतात, म्हणजे या मग किनाऱ्याच्या भागात पण. त्यांनी जर हे सगळे प्राणी त्यात ऍड केले असते, मे बी सगळे नाही होणार, म्हणजे थोडे किंग कोब्रा प्लस आणि कुठला तरी आपण बोलत होतो की वाघ वगैरे दाखवला असतं तरी चाललं असतं. पण ते ठीक आहे, ब्लॅक पॅन्थरच्या ह्याच्यात येतं. वाटतं की किंग कोब्राचं काहीतरी दाखवायला हवं होतं त्यात. कारण फक्त एकच झलक दाखवली आहे त्यांनी, पण त्यात एवढं काय लक्षात येत नाही. कारण आजकाल असं झालंय की लोकांना सापाचं पण महत्व नाहीये. साप दिसला की त्याला मारायचं आणि टाकून द्यायचं. हे कोकणात अजून पण चालतं की तो आपल्याला चावेल येऊन, पण त्याचं महत्व आहे. इकॉलॉजिकल बॅलन्स किंवा इकोसिस्टीम मध्ये त्याचं खूप इम्पॉर्टन्स आहे सापाचा. आणि जर असंच आपण सापांना मारत गेलो तर ते एक दिवशी एक्सटिंक्ट होतील आणि आपला पूर्ण इकॉलॉजिकल बॅलन्स डिस्टर्ब होणार. तर मग हे सगळे जर प्राणी त्यांनी दाखवले असते तर लोकांना प्राण्यांचं अजून इम्पॉर्टन्स समजलं असतं. आता मे बी त्यांचा प्लॅन ह्याच्या मागचा काहीतरी वेगळा असेल किंवा त्यांचं काहीतरी असेल, त्यांनी पण विचार करून केला असेल. पण ऍज अ व्ह्युअर, आणि इकडचे आहोत ह्या मातीतले, कोकणातल्या मातीतले, तळ कोकणातले आहोत, म्हणून आम्ही त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं आणि आम्हाला असं वाटलं की त्यांनी अजून प्राणी ऍड करायला पाहिजे होते त्यात. आणि सो आम्हाला असं वाटतं की आता म्हणजे हे तर आम्हाला पण पटत नाही की 4 दिवस साईडला बसायचं आणि म्हणजे इथे हात लावू नको, तिथे हात लावू नको, म्हणजे पिरियड्सच्या वेळी, मासिक पाळीच्या वेळी. सो तेव्हा पण असं म्हणतात की इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको. पण आम्हाला असं वाटतं त्यामागे पण एक रिझन आहे, म्हणजे मेन रिझन सोडले तर, की इकडे झाडीत जाऊ नको, तिकडे झाडीत. कारण तेव्हा आपल्या रक्तस्त्राव होत असतो आणि त्याला वेगळा वास येतो. प्राणी ही अशी गोष्ट आहे की त्यांना लांब लांबून वास येतो. कारण आमच्याकडे एक आमची स्टेला, आमचा डॉग आहे. सो तिला पण म्हणजे तिचाच आम्ही बघतो की ती कसं, म्हणजे कोण खाली असेल तरी पण तिला वरती कळत. मग हेच एक रिझन असू शकतं की प्राणी कुठून पण वास काढत येऊ शकतात. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हे एक रिझन असू शकतो की इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. त्याच्यासाठी म्हणतात की प्राणी तुमचं वास काढून येऊ शकतात आणि म्हणजे काहीतरी होऊ शकतं पुढे. सो हे एक रिझन असू शकतं. आणि बाकीचं तर त्याचं अजून आम्ही हे नाही लावलंय काय रिझन असू शकतात की हात नका लावू, हे करू नका. सो म्हणजे हे मला एक रिझन ठीक वाटतंय की ह्या जागेवर जाऊ नका मासिक पाळीच्या वेळी, कारण हे रिझन असू शकतं. तर मग अशाच ज्या अंधश्रद्धा म्हणून आपण बघतो तर त्यांना सायंटिफिक रिझन असू शकतं. आणि काही त्याच्यात वाढवलेले पण असतात लोक आपल्या वाढवतात माणसांनी. की पण आपण आपली जी नवीन पिढी आहे त्यांनी एक अभ्यासू वृत्तीने त्या गोष्टींना बघायला पाहिजे की ही गोष्ट अशी आहे, मग ती का. आता आपल्याकडच्या लोकांचं असं असतं, नाही त्यांनी माझ्या आई पप्पाने सांगितलं तिकडे जाऊ नको तर जाऊ नको. म्हणजे ह्याला आम्ही असं नाही म्हणत की तुम्ही उद्धटपणे त्यांना सांगा की तुम्ही नाही म्हटलं तर मी मुद्दाम जाणार, पण असं नाही. तुम्ही त्याचा मागचा अभ्यास करा
की का जाऊ नये तिकडे, काय कारण आहे, रिझन काय. जरी त्यांना माहिती नसेल तरी तुम्ही स्वतःहून ते फाइंड करण्याचा ट्राय करा की काय रिझन असू शकतं की तिकडे जाऊ नका. आता रात्रीच्या वेळी हेच रिझन आहे, रात्री बाहेर पडू नये. का पडू? तेव्हा सगळी गावच होती, आता शहरं तर आता झालीत, पण सगळ्या गावांमध्ये अंधार, रात्रीच्या वेळी लोक लवकर झोपतात, म्हणजे खूप कमी जाग असते लोकांची, आणि लोक आपापल्या घरी लवकर जातात, लवकर जेवतात, लवकर झोपतात. हे गावात अजून पण चालतं. आता थोडं कमी झालंय पण अजून पण लोक, जर तुम्ही रात्री कुठे गेलात तर सगळीकडे सुनसान दिसणार. त्यामुळे हेच कारण आहे की कोणतरी प्राणी तुम्हाला अटॅक करतील, किंवा कोणतरी साप किंवा हे वाघ वगैरे असतील तर अटॅक करू शकतात रात्रीच्या वेळी बाहेर गेलो तर. म्हणून ते म्हणतात की रात्रीच्या वेळी बाहेर जाऊ नये. तर हे सायंटिफिक रिझन आहे त्याच्या मागचं. पण जसं काही गोष्टी आहेत की आता मोठी माणसं सांगतात किंवा म्हातारी माणसं सांगतात की इथं जाऊ नको, कशा जाऊ नको, ह्याच्या मागचं रिझन आपण शोधणं हे आपलं काम आहे. म्हणजे आपण आता शिकलेली म्हणजे आम्ही पण पिढी 10 आहे. वेळा विचारते एक प्रश्न आई बाप्पांना, म्हणजे त्यांनी नीट उत्तर दिलं नाही तरी तरी पण आम्ही विचारतो का इकडे का क्युरिओसिटी जाऊ असली नको. पाहिजे हा. आपल्यात की का ही गोष्ट का करू नये. क्युरियस बनलो आपण म्हणजे तर ज्या आपण गोष्टीला इतर गोष्टी- कारण नाही ती मग गोष्ट का हे करायची असं आमचं असतं. म्हणजे आमच्या घरात त्याच्यावर हे पण होतात, भांडणं पण होतात की पुढची उत्तर देतात. अरे पण आम्हाला जाणून घ्यायचंय की का का असं आहे, ते त्याच्यामागचं समजल्याशिवाय science आम्ही कसं हे आपल्याला करणार शोधलं ना. पाहिजे. कारण आपले जे ट्रेडिशन्स आहेत, आपले ज्या रीतिरिवाज आहेत, ते सगळे त्याला हिंदू धर्माचे जे पण आहेत त्यांना सगळ्याला सायंटिफिक रिझन्स आहेत. त्यामुळे आम्हाला ते सायंटिफिक रिझन्स जाणून घ्यायचे असतात की एखादी गोष्ट ही आपल्या धर्मात असं आहे, हे करू नये, का करू नये, त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन आहे की का करू नये. जसं आता आपण ग्रहण बघितलं, ग्रहणाच्या दिवशी आधीपासून लोक म्हणतात की खाऊ नये, खाऊ नये, खाऊ नये. पण ऍज अ अंधश्रद्धा आपण बघितली आणि त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन नाही शोधलं तर ती अंधश्रद्धा राहणार. पण त्याच्या मागचं जर सायंटिफिक रिझन शोधलं तर ते सायन्स बनतं. जसं आता लोक ऍज अ सायन्स जर तुम्हाला कोणी येऊन सांगितलं की त्या दिवशी असं असं होतं. जसं आपण बघतो की चंद्रग्रहण म्हटल्यावर आता आधीचे लोक म्हणत आलेत की रात्रीच्या वेळी खाऊ नये, चंद्रग्रहण चालू होतं तेव्हापासून खाऊ नये किंवा काही शिजवू नये अन्न. तर अंधश्रद्धा म्हटली की आपण काय म्हणणार, ते लोक माझ्या आई बाप्पाने सांगितलं की खाऊ नये म्हणून खाऊ नये. पण एखादा माणूस जर क्युरियस असेल तर त्याच्या मागचं सायन्स फाइंड करेल, किंवा एखादा माणूस येऊन तुम्हाला सांगेल त्याच्या मागचं सायन्स की चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र आणि सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते, मग त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स रिलीज होतात ते खूप टॉक्सिक असतात. मग ते आपल्या जेवणामध्ये पडले तर त्याचा आपल्याला विषबाधा किंवा काहीतरी साईड इफेक्ट होऊ शकतात, म्हणून खाऊ नये. असं जर एखाद्याने येऊन सांगितलं तर कुठलाही माणूस त्याला ऍज अ सायन्स बघेल आणि ती गोष्ट फॉलो करेल. मग तसंच आपल्या हिंदू धर्मातल्या सण आणि रूढी परंपरा ज्या आहेत त्याचं जी अंधश्रद्धा म्हणून मानली जाते त्याला ऍज अ सायन्स म्हणून आपण बघितलं आणि त्याच्या मागचं सायन्स फाइंड केलं तर आपले जे परंपरा किंवा ट्रेडिशन आहेत ते फॉलो होत जातील पुढच्या पिढीपर्यंत पण. तर आमचं हेच एक आहे की आजच्या पिढीने आपल्या परंपराने यांना कमी समजू नये, तर त्याच्या मागची श्रद्धा किंवा रुटेड राहावं. त्याचं सायन्स फाइंड करून त्या फॉलो कराव्यात. म्हणजे तुम्ही आपलं दोन्ही करा, आपलं परंपरा आणि नवीन ह्याच्याप्रमाणे पण चाला आणि जुनं पण त्याच्यासोबत घेऊन चाला. सगळंच विसरून जाऊ नका असं आम्हाला वाटतं. घोडी आम्ही नाही उभारणार, सिटीत राहतो आम्ही, हे ते गणपती काय गणपतीचा आम्ही सिटीत राहतो, आमच्याकडे जागा नाही, हे नाही ते नाही आणू नका. पण त्या दिवशी म्हणजे ते सगळं तिथे जाऊन तरी बघा की कसं काय होतंय, काय असतं. आता जी आपली गणपतीच्या ह्याला माठवीवरती बांधतात त्याचं पण खूप महत्व आहे. आणि त्या ज्या गोष्टी ज्या बांधतो ना आपण वरती गणपतीच्या डोक्यावरती, तर त्या तुम्ही एकदा जाऊन ऑब्झर्व करा की त्यात काय काय आहे. जे आपल्या आजूबाजूच्या ज्या वनस्पती आहेत किंवा त्या सीझन मध्ये जी झाडं येतात पावसाळ्यात, रान फुलं किंवा अजून झाड फळं, तर ती सगळी तिथे बघायला मिळतात. आणि हे पण आता सगळे स्पीसीज पण सगळ्या एक्सटिंक्ट होत चालल्यात. तर ह्याच रिझनमुळे की आपल्याला त्याचं इम्पॉर्टन्स किंवा व्हॅल्यू माहिती नाही. आणि ते असंच नाही की त्याला डेकोरेशनसाठी वरती बांधले, त्यांचं पण वेगवेगळं इम्पॉर्टन्स आहे, किंवा मेडिसिनल किंवा अजून दुसरं काहीतरी इम्पॉर्टन्स. तर त्या स्पीसीज मागे पण इम्पॉर्टन्स आहे. आणि त्या जर आपण जपल्या नाहीत तर मग पुढे आपल्याला तर कुठे म्हणजे दिसणारच नाहीत किंवा लुप्त होतील. त्या मूवीमध्ये एक सीन दाखवलाय की त्यात एक प्राणी असतो. आता तो प्राणी कोण आहे ते तुम्हाला बघायला, कारण आमच्यावर कॉपीराईट येईल आम्ही पूर्ण स्टोरी सांगितली तर. स्टोरी सांगितली तर कॉपीराईट येईल आमच्यावर, तर तुम्हाला जाऊन बघायलाच लागेल. पण त्यात एक प्राणी दाखवलाय, जंगली प्राणी.
तो खूप डेंजर असतो दिसायला आणि असतोच तो ऍक्च्युअल मध्ये. तर त्यात असं दाखवलंय की जे दिलीप प्रभावळकर सर आहेत ते दशावतारी कलाकार असतात, पण ते जाऊन त्या प्राण्याला वाचवतात जंगलात. शिकारी करत वाचवतात असतात. म्हणजे काय तर तो एक जंगल म्हणजे शिकाऱ्यापासून. राखणारा. प्रभावळकर सर म्हणजे जे त्यांनी बाबुली मेस्त्रीचं काम केलंय त्या नाटकात, तर त्यात त्यांनी काय दाखवलंय की त्यात एक जंगली प्राणी असतो, त्याला मारायला वनरक्षक त्याच्या मागे असतो, पण दिलीप प्रभावळकर सर त्याला प्रत्येक वेळी वाचवतात त्याला मारण्यापासून. तर मग एक सीन असा येतो एका वेळी की 4-5 माणसं त्यांच्या मागे लागलेली असतात, पण त्यावेळी तो प्राणी दिलीप प्रभावळकर सरांना म्हणजे बाबुली मेस्त्रीला त्या 4-5 एनिमीज पासून वाचवतो आणि त्यांना त्यांच्यावर अटॅक करतो. मग माझ्या आईने आम्ही येता येता डिस्कस करत होतो गाडीत, तर तिने हा प्रश्न विचारला की तो तर प्राणी आहे ना आणि तो जंगली प्राणी आहे, मग त्यांना बाबुली मेस्त्रीला त्या प्राण्याने कसं काय वाचवलं म्हणजे आणि तिला बाकीच्यांवर अटॅक कसं काय केलं? हा. म्हणजे तो तर तिला- प्राणी आहे, तर सगळी माणसं सेमच आहेत. तिला असं म्हणायचं होतं मे बी की ते मूवी मध्ये असं दाखवलं, पण ते रिअल लाईफ मध्ये असं होऊ होऊ शकतं शकतं का? का असं तिने ते रिलेट केलं. हा. तर मग मी तिला एक्सप्लेन केलं की आता आमच्याकडे डॉग आहे, राईट? मग आता जेव्हा बाहेरून लोक येतात, ती पण माणसंच आहेत, आम्ही पण माणसं आहेत, पण आम्ही रोज तिला सांभाळतो, तिला जेवायला वाढतो, तिचं सगळं सेवा करतो तिची. त्यामुळे तिने आमच्यावर एवढा जीव लावलाय की आम्हाला ती एवढी लॉयल आहे की एखादा माणूस उद्या आमच्यावर अटॅक करायला येईल किंवा एखाद्या माणसाने असं जरी आमच्यावर हात वरती केलं तरी ती त्या माणसावर भुंकते. आम्ही जरी एकमेकींना असं केलं तरी पण ती म्हणजे मला हे करायला येणार नाही, हिला भुंकायला मारायला. किंवा असं हे करायला. हा. मग इन द सेम वे तो पण एक प्राणी आहे, जंगली असला तरी तो पण एक प्राणी आहे, त्याला पण इमोशन्स आहेत, फिलिंग्स आहेत. मग ते असंच पोर्ट्रे त्यांना करायचं होतं की तो पण एक प्राणी आहे, त्याला इमोशन्स आहेत, आणि जर तुम्ही त्या प्राण्याला रिस्पेक्ट दिलात, तुम्ही त्या प्राण्याला वाचवलात एखाद्या गोष्टीपासून किंवा त्याच्या जागी त्याच्या घरात त्याला सेफ राहायला दिलात, जसं आता जंगल तोड होते, तो प्राणी वस्तीमध्ये येणार आणि लोकांना ऑब्व्हियसली आणि मग आपणच कंप्लेंट करणार लोकांना की येऊन खाणार किंवा लोकांवर अटॅक करणार, पण खातायत. तो त्याच्या घरात सेफ आहे, मग माणसं त्याला सेफली राहायला देत आहेत. आणि उद्या जर जो माणूस म्हणजे त्याला रिस्पेक्ट करतोय किंवा त्याला वाचवतोय, त्या माणसावर जर अटॅक होत असेल तर त्याच प्रकारे तो पण त्या एनिमीजवर अटॅक करणार आणि त्या माणसाला वाचवणार. तर मग हाच एक मेसेज त्यांना द्यायचा आहे त्या मूवी मधून की प्राणी आहेत, जर त्यांना तुम्ही त्रास नाही दिला तर ते त्यांच्या जागी नीट राहतील. मग तो जंगली प्राणी असू दे किंवा कुठलाही किती भयानक प्राणी असू दे, जर तो त्याच्या घरी किंवा त्याच्या जागी नीट व्यवस्थित आहे, त्याला रिस्पेक्ट केला जातोय त्याच्या जागेचा किंवा त्याच्या घराचा, त्याच्या लाईफचा, तर तो पण तुम्हाला रिस्पेक्ट करेल इन रिटर्न. तर आम्ही ह्या पर्स्पेक्टिव्हने त्या मूवीला बघितलंय की त्यांना ह्या मूवी मधून हेच दाखवायचं आहे की कोकण हे खूप सुंदर जागा आहे, त्याच्या परंपरा, त्याच्या कला, त्याचे सण जे पण आहेत त्याला विचार खूप करून सायन्स आहे. हा. आणि त्यामागे खूप सारे रिझन्स, सायंटिफिक रिझन्स आहेत. असं नाही की काहीतरी कोणीतरी म्हटलं म्हणून चला हे साजरा करूया, असं नाही. कोकणातले लोक आजही त्या परंपरा, ते सण सगळे मिळून मिसळून आणि साजरे तिथे करतात. प्रत्येक गावाची परंपरा किंवा वेगवेगळी आहे. हे सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. म्हणजे दहीहंडे असो किंवा एखादी कुठल्या गावात पालखीच आहे किंवा काय, असं वेगवेगळ्या प्रकारचे इकडे सण साजरे केले जातात. आणि म्हणजे प्रत्येक गावाच्या रूढी वेगवेगळ्या आहेत. रापण ही पण एक परंपरा आहे कोकणातील, त्याच्या पण मागे सायन्स आहे की रापण ही म्हणजे काठावरील, समुद्राच्या काठावर जे मासे असतात त्यांना पारंपरिकरित्या जाळ्याने त्यांना पकडलं जातं. खोल समुद्रातले जे मोठे मासे असतात, जसं देव मासा किंवा अजून कुठले पण मासे, त्यांना पकडलं जात नाही. त्यामागे पण एक रिझन आहे, म्हणून त्या माशाला देव मासा म्हणतो. जसं कोकणी रानमाणूस त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलंय, त्यांना खूप नॉलेज आहे, आम्हाला त्यातला 10% पण नाहीये. त्यांनी खरंच कोकण म्हणजे ऐकत राहावं असं वाटतं जे काय त्यांनी खरंच सांगतो. कोकणाची स्टडी केली आहे, सगळ्या परंपरांची स्टडी केली आहे, आणि त्यांना खरंच भेटायला मिळालं आम्हाला तर खूप, म्हणजे जे आमचे थॉट्स, विचार जे आहेत ते त्यांच्याशी मॅच होतात खूप. आणि म्हणजे खूप बरं वाटेल त्यांना भेटायला आणि सगळ्या गोष्टी डिस्कस करायला. त्यांच्याकडे जे नॉलेज आहे, मला असं वाटतं की दशावतार मूवी बनवताना आय डोंट नो की त्यांनी त्यांचा गायडन्स किंवा त्यांचे विचार कन्सिडर केले होते की नाही, पण मूवी तर चांगला बनलाच आहे 10 on 10. पण त्यांना जर, जसे कोकणी रानमाणूस आहे, तो एक शिकलेला माणूस आहे, त्याने जग बघितलंय, जग दुनिया बघितली आहे, काय आहे काय नाही, पण कोकण काय आहे हे त्याच्यापेक्षा अजून आपण असतील, पण ह्या जनरेशन मधला तो एकच माणूस मला कळला
किंवा दिसला की त्याला सगळं कोकण म्हणजे काय आहे ते सगळं माहिती आहे. तर मग दशावतार टीमने त्यांचा आधी गायडन्स किंवा त्यांचे व्ह्यूज घेतले असते तर मे बी अजून खूप साऱ्या कोकणातल्या ज्या आतल्या गोष्टी आहेत त्या ते ऍड करू शकले असते मुव्हीज मध्ये. तर मग मे बी त्यांनी घेतला असेल, आय डोंट नो, असं झालं असेल त्यांचं डिस्कशन. पण असं माझं हे एक ओपिनियन की त्यांनी घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे असं नाही की आम्ही त्यांना हे करतोय, पण म्हणजे त्यांना अजून काहीतरी त्यात आयडियाज टाकलं म्हणजे टाकता आलं असतं खूप छान छान कारण गोष्टी. त्या माणसाला म्हणजे कोकणी रान माणूस जे आहेत त्यांना जे कोकणाबद्दल माहितीये ते म्हणजे आताच्या जनरेशनला त्या अँगलने नाही माहिती. म्हणजे जसं त्यांना त्या जसे की छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे हे सण का साजरा होतो त्याचं reason किंवा काय आहे? हा भाताची झोडपणी आताच का होते, भाताची लावणी त्याच सीझनला का होते, अशीच किंवा का भात होते? इथेच का करतात, असंच का करतात, ते म्हणजे एकदम बारीक बारीक त्यांना त्याला हे माहिती का रिझन्स माहितीये त्याच्या म्हणजे त्यांनी ट्रेडिशन विथ सायन्स स्टडी केलंय. म्हणजे कोकणाचं ट्रेडिशन, कोकणाचं फूड, कोकणाच्या फूड परंपरा कल्चर त्याला पूर्ण सायंटिफिक ह्याने त्यांनी स्टडी केलंय. जसं आम्ही म्हणतो की आजच्या पिढीने तसं स्टडी केलं पाहिजे. खूप लाईटली घेतलं जातं की हा सण आहे, सणासारखा साजरा केला एक दिवस झालं. त्यांनी ऑलमोस्ट केलेच आहेत ऍड सगळे, पण जे आपल्याला पूर्ण महाराष्ट्राला किंवा भारताला किंवा जगाला ते दाखवायचे की कोकण म्हणजे काय किंवा कोकणाबद्दल जे नेगेटिव्ह पॉइंट्स किंवा नेगेटिव्ह पब्लिसिटी जी होते ती बंद करण्यासाठी, म्हणून त्यांना जे दाखवायचे पॉइंट जर पाहिजे असतील अजून तर त्यांना ते तिथून मिळाले असते. आणि आम्हाला असं वाटतं हा मूवी पण म्हणजे करेक्ट टायमिंगला आलाय की आता कोकण डेव्हलपिंग पाथवर आहे, आणि अशा वेळी हे सगळं समजून घेणं हे खूप गरजेचं आहे इकडच्या लोकांना आणि आमच्यासारख्या लोकांना, की कशा प्रकारची डेव्हलपमेंट आपल्याला पाहिजे इथे आणि कशा प्रकारची नकोय हे तो मूवी बघून शिकू शकतो आपण. आणि खूप चांगली गोष्ट झाली की हा मूवी आता बनला, आणि म्हणजे खूप गरजेचा होता या टायमिंगला बनण्याची. चांगले पॉइंट्स त्या मूवी मध्ये दिलेत. तर इट्स अ मस्ट वॉच मूवी. म्हणजे कोकणातील प्रत्येक माणसाने कोकणातील तरी, महाराष्ट्र तर बघणारच आहे, पण कोकणातील प्रत्येक माणसाने ती मूवी बघून त्यातून गोष्टी शिकल्या पाहिजेत. आपली पिढी, आपलं कोकण आणि आपल्या परंपरा, सण, आपल्या जमिनी वाचवण्यासाठी त्या मूवीमध्ये. आता मी याला गेले होते म्हणजे जाते आपण नॉर्थला वगैरे फिरायला जाते, तर तिकडे त्यांचं तसं आहे की तुम्ही लीजवर जमीन घेऊन काय ते करू शकता, पण विकत जमीन नाही घेऊ शकत. म्हणजे अशाने काय होईल की जमीन पण आपल्या हातात राहील आणि तुम्हाला काय म्हणजे ते पण तुम्ही देताना पण त्यांना रूल सेट करून द्या. असं नाही की लीजवर दिली म्हणजे काय पण करा, पण तेच देताना पण तुम्ही रूल सेट करून द्या की हे असंच झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबल आहे अशा तसं गोष्टीच आपल्या करायला पाहिजे. कोकणात पण झालं पाहिजे की तुम्ही जमिनी द्या, पण लीजवर द्या, पण त्याचे पण काही रूल्स असायला पाहिजेत की पर्यावरणाला तुम्ही सावरून घ्या आणि काय ते करा. असं म्हणजे डेव्हलपमेंट करा, पण डेव्हलपमेंट करताना पण निसर्गाची हे राखून करा, असं आमचं. आता ह्याचं एक एक्झाम्पल म्हणजे गोवा. तर गोवा म्हणजे काय होतं, कोकणच होतं आधी. म्हणजे कोकण जे आहे, कोकणाचे सण किंवा परंपरा तेच सेम. फूड कल्चर पण सेमच आहे, सिमिलरच आहे कोकणाचं. तर जे गोवाचं कल्चर तर दिसतच नाही, पण गोवा एक वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं जातं. एका वेगळ्या त्याचं गोवा एक वेगळं कल्चर म्हणून पोर्ट्रे केलंय. ठीक आहे, गोवा म्हणजे काय, दारू, पण ऍक्च्युअल मध्ये गोवा म्हणजे कोकण आहे. गोवा मधल्या तुम्ही गावामध्ये अजून पण गेलात तर तुम्हाला गोव्याचं कल्चर काय आहे ते तिथे बघायला मिळेल. जे टुरिस्ट लोक आता गोव्याला जाऊन येतात 2 दिवस 4 दिवस आणि जे गोवा बघून येतात आणि ऍक्च्युअल मध्ये त्यांना गोव्याची लँग्वेज काय आहे ती त्यांना तिथे ऐकायला मिळत नाही. त्यामुळे त्यांना माहितीच नाही की गोव्याला पण एक लँग्वेज आहे आणि ती बोलली जाते. तिथे गेल्यावर तुम्ही कलंगूट बागा साईडला गेलात तर तिथे तुम्हाला सगळे नॉर्थचे लोक दिसणार, गुजराती, मारवाडी किंवा ते सगळे लोक सेट केले. तर ते लोक आलेत खूप वर्षांआधी, त्यांनी जागा विकत घेतल्या, त्यांचे बिझनेस सेट केले आणि तिथे तुम्हाला कलंगूट बागा किंवा त्या साईडला तुम्हाला गोव्याचे लोक दिसणारच नाहीत. लोक सगळे बाहेरचे लोक दिसणार. त्यामुळे एक्झॅक्टली गोव्याचा माणूस कोण आणि तो कसा दिसतो हे लोकांना माहितीच नाही. काय बोलतो, काय खातो, काय पितो, ते लोकांना गोव्याचं कल्चरच नाही माहिती. गोव्याचं कल्चर म्हणजे लोकांना हेच माहिती की दारू, तिथे जाऊन मजा असते फक्त,
हेच गोवाचं कल्चर माहिती आहे लोकांना. ऍक्च्युअल मध्ये कल्चर काय आहे ते आणि तिकडचं दिसतच नाही, कारण हे तिथल्या लोकांची चुकी, लोकांनीच चुकी केली की त्यांनी त्यांच्या जमिनी विकल्या. विकल्या. आणि आता आम्हाला वाटतंय की इकडचे लोक पण तेच करायला निघाले. इकडची मग माणसं जी असणार तीच काय, त्या बाहेरच्या लोक येणार, त्यांना जमिनी विकणार आणि त्यांच्याकडेच कामाला जाणार. थोड्या दिवसांनी असं होणार की कोकणी माणूस म्हणजे कोण, मालवणी भाषा म्हणजे काय होती. आम्ही तर हिंदी ऐकली इथे, हा. म्हणजे त्याच्यासाठी तर हिंदी आणि मराठीचं इथे काही नाहीये, पण बाहेरचे लोक येऊन आता कॉमन भाषा आपली हिंदीच आहे. मग बाकीच्या भाषा मग ह्याच्यासाठीच ते मराठी आणि हिंदीचं चालू आहे की ह्या इकडची लोकल लँग्वेज तुम्ही संपवून टाकता असं. आम्हाला हिंदीचा काही प्रॉब्लेम नाही, आमचे खूप सारे फ्रेंड्स हिंदी आहेत, पण आमचा हा प्रॉब्लेम आहे की आपली लँग्वेज एक्सटिंग नाही झाली पाहिजे. आपली लँग्वेज पुढे लोकांना, पुढच्या जनरेशनला आली पाहिजे. जशी मराठी, मालवणी, आता आम्ही पण अजून पण मालवणी बोलतो. म्हणजे लोक आम्ही म्हणतात कुठे मी दुबईला गेलो तरी तरी आम्ही मालवणी मालवणी बोलतो. बोलतो. लोक म्हणतात की हा तुम्ही मुंबईत पुण्यात राहून पण मालवणी बोलतास, थंय लाज नाही वाटत तुमका बोलायची. आणि 4 दिवस आधी मुंबईला म्हणजे जॉबला गेलेले लोक 15 दिवसांनी आले की सुट्टीवर 1-2 दिवसाच्या, मग डायरेक्ट त्यांची भाषा बदलते, मराठीत बोलायला लागतात. म्हणजे ते मालवणी विसरतात. म्हणजे आम्ही तर लोकल भाषा. एवढी वर्ष आम्ही 10, बाहेर 15, राहिलो, 15 वर्ष पण आम्ही बाहेर जी राहून. जन्मापासून जी भाषा बोलतोय मालवणी, ती आम्हाला आम्ही तर नाही विसरू शकलो. मग आम्हाला हा प्रश्न पडतो की आपली जन्मापासून जी भाषा आहे ती लोक कशी काय विसरू विसरत शकतात. नाही, त्यांना लाज वाटते. मग हेच होतं की आता थोड्या वर्षांनी लोक मराठी आणि मालवणी बोलायला लाजणार, मग ते हिंदीत बोलणार, मग इंग्लिश. कोणीच नाही बोलणार लोकल लँग्वेज. मग लँग्वेज संपली म्हणजे कल्चर संपलं. मराठी मालवणी भाषा संपली म्हणजे त्या तुम्हाला भाषा बोलायला लाज वाटते, म्हणजे तुम्हाला कल्चर फॉलो शिवाय. करायला लाज वाटणार, मग सण फॉलो करायला लाज वाटणार. मग हे असंच मग ह्या संपत सगळ्या जातं. गोष्टी येतात. हिंदी लँग्वेज आहे, हिंदी लँग्वेज त्यांच्या एरियामध्ये, त्यांचं कल्चर त्या लँग्वेजशी रिलेटेड आहे. पण आपली मालवणी भाषा आहे, आपली मराठी भाषा आहे, आपलं कल्चर त्या लँग्वेजशी रिलेटेड आहे. आपल्याला हिंदी पण आली पाहिजे, आपल्याला हिंदी पण बोलता आली पाहिजे. उद्या जर तुम्ही दिल्लीमध्ये गेलात तर तिथे जाऊन तुम्ही मराठी नाही बोलू शकत, मालवणी नाही बोलू शकत, आणि बोललात तिथे जाऊन तर तुम्ही नाही तिथलं एन्जॉय करू शकत जे आहे ते टुरिझम किंवा जे पण ज्याच्यासाठी तुम्ही चाललाय. तर मग तिथली लँग्वेज तुम्हाला आलीच पाहिजे. तसं स्वतःची लँग्वेज पण तुम्ही सोडू नका, स्वतःची लँग्वेज पण तुम्ही बोला, कारण आपलं कल्चर आणि ते सगळं त्याच्याशी रिलेटेड आहे. जी आपल्या मदर टंग मध्ये मजा आहे ती दुसऱ्या लँग्वेज मध्ये मजा नाहीये. तसं प्रत्येकाच्या मदर टंगचं आहे, प्रत्येकाला आपापली मदर टंग प्रिय आहे. जसे साऊथची लोक त्यांची मदर टंग नाही सोडत, ते बोलतात त्यांची भाषा. मग आपण पण नाही सोडायची. आम्ही हिंदीला अपोज नाही करत आहे, पण आम्ही आमच्या भाषेला हे करतोय, पुढे न्यायला ट्राय करतोय. बस एवढंच आमचं इंटेन्शन आहे की आता हे भाषाच्या ह्याच्यात जाऊया नको, ते वेगळा पार्ट पडेल. तो वेगळा पार्ट सुरू झाला होता आता जस्ट, पण मी आता स्टॉप करते की मेन आपला विषय की कोकण. तर आम्हाला मूवीला तर 10/10 आहेत. 1-2 पॉइंट्स असे आहेत की त्यांनी दशावताराबद्दल खूप थोडं दिलंय. म्हणजे दशावताराची हिस्ट्री काय आहे किंवा दशावतार कुठे कसा स्टार्ट झाला किंवा तो कुठे आता कुठे नाटक करतात दशावताराचं, कधी करतात, जसं आम्ही स्टार्टिंगला सांगितलं ते त्यांनी अजून दाखवलं असतं तर अजून म्हणजे अजून लोकांना समजलं असतं की दशावतार काय आहे. आणि हे की जे प्राणी आहेत आपल्या इकोसिस्टीम मध्ये ते त्यांनी अजून दाखवलं पाहिजे होतं, म्हणजे त्याचं इम्पॉर्टन्स लोकांना कळलं असतं. बाकी मूवी, ऍक्टिंग, सॉंग्स, जे व्हिज्युअल्स त्यांनी दिलेत, व्हिज्युअल्स म्हणजे 100/100, 1000/1000 व्हिज्युअल्स. तर म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे काम केलंय, जे अॅनिमेशन आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत व्हिज्युअल्स, आता मला एवढं काही नॉलेज नाही, पण बघायला म्हणजे कलर्स जे असतात एखाद्या ह्याच्यामध्ये दाखवण्याचे, ते कलरचं हे कॉम्बिनेशन किंवा सगळं त्यांनी इंटरनॅशनल लेवलचं हा. दिलंय. इंटरनॅशनल म्हणजे कुठलीच दुसरी मूवी त्याला कम्पीट नाही करू शकत. आपली मराठी किंवा हिंदी असतील पण साऊथचे लोक करतात तसे मूवीज. तर आम्ही अजून खूप सारे पॉइंट्स मिस केले. म्हणजे आता जे आम्हाला आठवत आहे की कातळ शिल्प पण आहेत जे आपले, तर त्याला पण काहीतरी म्हणजे तिथे जर आपण कंपास घेऊन गेलो तर तिथे त्याला एक वेगळी मॅग्नेटिक फील्ड मिळते. तर मग तेच रिझन आणि म्हणजे नॉर्थ साऊथ ते वेगळं दाखवतं आणि ते पूर्ण काट्याचं हे बिघडून जात. म्हणजे काहीतरी तर रिझन आहे की तिथे ते शिल्प कोरलंय आपल्या आदी मानवाने. सो त्यांना असं ते असेल की हे तुम्ही राखून ठेवा, इथे ह्याच्या खाली काहीतरी आहे बाबा, की हे जे आपल्याला काढायचं नाही किंवा हे नाही करायचं, म्हणून ते ह्या गोष्टी अशा आहेत की इथे काहीतरी कोरलंय, मग त्याच्या खाली काहीतरी आहे, कारण ते आपण मिटवू नाही शकत. मग आधीची जी आपली जनरेशन होती
तर त्यांचं पण इंटेन्शन हेच असेल की त्यांनी तिथे का बांधलंय, तर त्याला आपण त्याची पूजा करावी किंवा त्याला आपण जपावं म्हणून बांधलंय. मग ते जर डिस्ट्रॉय करायला तुम्ही गेलात तर मग ते सगळं त्यांना जे प्रोटेक्ट करायचं होतं, आता त्यांना काहीतरी प्रोटेक्ट करायचं होतं म्हणजे त्याचं काहीतरी इम्पॉर्टन्स आहे. इकॉलॉजिकल सस्टेनेबिलिटी किंवा नेचर ऍज अ नेचर बघायला गेलं तर त्याचं काहीतरी इम्पॉर्टन्स आहे, म्हणूनच त्यांना ते प्रोटेक्ट करायचं होतं. तर आपण जर ते डिस्ट्रॉय केलं तर ते सगळं डिस्ट्रॉय होणार, म्हणून ते तिथे बांधलंय. आणि जर ते डिस्ट्रॉय झालं तर आपल्या कोकणची जी संस्कृती आहे ती डिस्ट्रॉय होणार. जसं आपण अजून एक पॉइंट आहे की जेव्हा आपण मंदिरात जातो तर मंदिरात जाण्यामागचं पण एक रिझन आहे. तिथे गेल्यावर जेव्हा आपण घंटा वाजवतो तेव्हा जे वेव्स, साऊंडचे वेव्स आपल्या त्याचे व्हायब्रेशन असतात, त्याने म्हणजे जर आपण बघू शकतो की आपण टीव्हीवर पण कधी कधी तो पीसफुल म्युझिकचा हे लावतो व्हिडिओ, त्यात पण घंटाचा आवाज असतो. तो ऐकल्यावर असं एकदम पीसफुल वाटतं, पॉझिटिव्हिटी येते. तर मग हेच सगळे रिझन्स आहेत ह्या सगळ्या आपल्या ज्या आपण गोष्टी फॉलो करतो त्याच्या मागे. तर आमचं एकच इंटेन्शन आहे की प्रत्येक आपल्या जी आपल्या पिढीत जशी आमच्यासारखी, म्हणून ती सकाळची पूजा करताना हे घंटा वाजवतात की त्याच्यामुळे वातावरण पॉझिटिव्ह, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी रिझन आहे. आणि ते आपल्या कल्चरच्या जे पण ट्रेडिशन आहेत किंवा पूजा करणे किंवा काय, सो ह्या प्रत्येक गोष्टींमागे काहीतरी रिझन्स आहेत. आणि ते आपल्या जनरेशन मधल्या मुलांनी, जसं मी आधी पण म्हटलं की ऍज अ सायन्स बघावं आणि ते फॉलो करावं. नुसतंच कोणतरी सांगतंय की बाबा हा देवळात जाऊन ये रे म्हणून मी जातोय देवळात, असं नाही. तर माका त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन काय आता कळावं हव्या, तरच मी जातले रोज, तरच मी फॉलो करतले. माका कोणतरी आजकालची मुलं शिकलेली असतात, कोणतरी सांगितलं म्हणून कोण ऐकायचं. केदारनाथला हा इकडे सगळे जातात म्हणून मी पण काय त्या मंदिराचं काय वेगळे वैशिष्ट्य आहे किंवा तिथे काय वेगळेपणा आहे किंवा तिथे गेल्यावर काय फिलिंग येतं, म्हणजे ते जर हे करून ते म्हणजे विचार करून गेले तर ठीक आहे की सगळे जातात म्हणून जावा, सगळे जातात म्हणून. पण तो जो फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असेल तो तसा घ्या. मग की सगळे फक्त व्हिडिओ काढायला जातात म्हणून मी पण जातो असं नको. आणि आम्ही काही एवढे मोठे म्हणजे आमचा मेसेज जे आम्हाला कन्व्हे करायचं ते 100-200 व्हिडिओ बनवतोय, तरी पण आम्हाला म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन मिळेल की हा एवढ्या लोकांना आपल्याला जे काय वाटतंय ते त्यांना आम्ही सांगितलंय, कन्व्हे केलं. ते त्यांना काय वाटतं की किंवा त्यांना ज्या आमच्या गोष्टी पटल्याच नाही ते लोक कमेंट मध्ये ऑब्व्हियसली सांगू शकतात. म्हणजे आमचं असं नाही की हा आमच्या गोष्टी आम्ही जे सांगितलं सगळं बरोबरच नाही. आम्ही काय आणि तुमच्या पण गावात काय असं म्हणजे वेगळी रूढी किंवा परंपरा किंवा जसं की कातळ शिल्प वगैरे असेल तर आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला पण नॉलेज, आमच्या नॉलेज मध्ये भर पडेल की हा कोकणात आपलं हे पण आहे. कारण आपल्या कोकणात खूप अशा गोष्टी आहेत ज्या अजून प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्ट माहिती नाही. आणि मला वाटतं प्रत्येक गावात काही ना काहीतरी असं आहे, म्हणजे एखादी गुहा आहे किंवा कातळ शिल्प आहे किंवा कोरीव काम आहे कुठेतरी, आणि त्या गोष्टी नाही केलं तेवढंच चांगलं आहे. म्हणजे खरंच ज्या माणसाला त्या गोष्टीबद्दल इंटरेस्ट आहे, त्या गोष्टीबद्दल रिस्पेक्ट आहे, तो खरंच तिथे जाऊन रिस्पेक्टफुली जाऊन त्या सगळ्या गोष्टी स्टडी करणार आणि रिटर्न येणार. पण जे लोक मजा मारायला जातात, आता एखादी गुहा आहे, हा एका बाजू खा चला जाऊया दारू, असल्या लोकांपर्यंत त्या गोष्टी न गेलेल्याच चांगल्या आहेत. म्हणजे त्या गोष्टींचं जर प्रोटेक्शन करायचं असेल, त्या गोष्टी आपल्याला ठेवायच्या असतील सांभाळून, तर त्या गोष्टी अशा लोकांपर्यंतच गेला पाहिजे ज्यांना खरंच त्या गोष्टीबद्दल रिस्पेक्ट आणि आदर आहे. हेच सगळे पॉइंट आहेत. जर आमचं काही चुकलं म्हणजे आम्ही भाषण नाही देते किंवा म्हणजे जे मूवी मध्ये व्हिज्युअल्स थ्रू जे तुम्ही बघणार, व्हिज्युअल्स इफेक्ट जे पण त्यांनी एफर्ट्स एवढे घेतलेत त्यांनी दाखवायला, आणि त्यात कुठलीही गोष्ट अशी एक्सॅजरेट किंवा वाढून नाही दाखवली की म्हणजे स्टंट्स दाखवले म्हणजे काहीतरी जादूच आहे किंवा काय असं काय नाहीये. त्यात सगळ्या गोष्टी ज्या दाखवल्यात त्या सगळ्या रिअल आहेत. कोकण आहे तसंच आहे, म्हणजे त्यात जे दाखवलंय आणि कोकणात त्या सगळ्या गोष्टी आहेत. जसं त्यांनी जे प्राणी दाखवले ते तुम्हाला बघायला जायला लागेल, कारण ते जे तुम्ही मूवी मध्ये जाऊन जे तुम्ही इन्फ्लुएन्स व्हाल त्या गोष्टीवरून, ते आमच्या बोलण्याने किंवा आमच्या तुम्हाला असं वाटेल ना बोलतात ना जाण सोडून इग्नोर करा, तसं तुम्ही आमच्या बोलण्याने तेवढं इन्फ्लुएन्स नाही होणार जेवढं तुम्ही मूवी जाऊन बघून याल आणि त्याच्यानंतर तुम्ही गेलात आणि रिटर्न आलात की जे तुमचे पूर्ण व्ह्यूज मध्ये जे हे झालं असेल ना चेंज, ते तुम्ही एक्सपिरियन्स ते बघितल्यानंतरच करू शकता.
तुम्हाला असं कोणतंही बोलताय, सांगताय स्टोरी, एखाद्याने तुम्हाला स्टोरी जरी सांगितली तरी तो जो थिएटर एक्सपिरियन्स आहे किंवा व्हिज्युअल्सचा एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला तिथेच जाऊन मिळणार. कारण त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, रियालिटी आहे ती, असं नाही की काहीतरी वाढवून दाखवलंय किंवा मूवीच्या ह्याच्यासाठी दाखवलंय. जी रियालिटी आहे ती तुम्हाला मूवीला जाऊन बघितल्यावरच कळेल. ठीक आहे, आता तुम्ही जाऊनच बघा, हा. कारण आता आम्ही आम्ही तेच सांगतोय ते जाऊन बघा. आमचं फक्त एकच हे आहे की कोकण वाचवा, आपल्या परंपरा, आपलं कल्चर, आपलं ट्रेडिशन जे पण आहे, आपलं कोकण हे आपल्या निसर्ग संपत्तीमुळेच ओळखलं जात आहे. तर जर तेच संपलं तर कोकण उरणार नाही, त्यातले प्राणी उरणार नाही, म्हणजे बायोडायव्हर्सिटी जी आहे ती सगळी संपून जाईल. तर आमचं एकच कन्सर्न आहे की कोकण वाचवा, कोकण जगवा. आणि आता आम्ही निरोप घेतो. आम्हाला आज्ञा असावी. काही चुकलं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगावं, आणि काही इम्प्रुव्हमेंट पाहिजे असेल तर ते पण कमेंट सेक्शन मध्ये. बाय बाय.